अखेर भाजपचा खेळ खल्लास. अख्ख्या भाजपवरती एकटी ममता बॅनर्जी भारी पडली. भाजपने वेस्ट बंगालमध्ये पूर्ण ताकद लावली होती. अमित शहा, मोदी यांनी चांगले प्रचार केले होते. मोठे मोठे रोड शो, मोठ्या सभा घेतल्या होत्या आणि नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिमचा मुद्दा देखील त्यांनी सभेमध्ये मांडला होता. पण त्या सर्व गोष्टीचा परिणाम आता उलटा झालाय. इतर राज्यांमध्ये भाजपला जे करायला जमलं ते बंगालमध्ये करायला जमलं नाही. त्याचं कारण म्हणजे फक्त एकटी ममता बॅनर्जी नाही, तर तिचे दोन उमेदवार, एक म्हणजे अभिषेक बॅनर्जी आणि दुसरी म्हणजे सायनी घोष. या दोघांनी बंगालमध्ये अख्ख्या भाजपला घाम फोडलाय. कारण की एक्झिट पोलचे आकडे आलेत आणि त्यामध्ये भाजप एकदम बॅकफूटवरती गेली. पण हे सर्व कसं काय घडलं? भाजपने तर पूर्ण ताकद लावली होती, मोठे प्रचार केले होते, मोठी सभा घेतली होती, हिंदू मुस्लिमचा मुद्दा देखील मांडला होता. मग अख्ख्या भाजपला सायनी घोष आणि अभिषेक बॅनर्जी भारी कसं काय पडले? चला सविस्तर आपण आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जाणून घेऊ. पश्चिम बंगाल देशाच्या राजकारणातलं सर्वात तापलेलं रणांगण. यंदाची निवडणूक तर अक्षरशः प्रतिष्ठेची लढाई बनली. एका बाजूला ममता बॅनर्जी आणि त्यांचा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बंगालवर मजबूत पकड ठेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी, ज्यांनी पहिल्यांदाच सत्ता मिळवण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे थेट सत्ता आणि अस्तित्वाची लढाई ठरली. मतदानाच्या दिवशी बंगालमध्ये जे चित्र पाहायला मिळालं ते खूप काही सांगणारं होतं. गाव असो किंवा शहर, लोक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले. वातावरणात तणावही होता आणि उत्सुकताही. प्रत्येक मतदाराला असं वाटत होतं की यावेळी त्याचा एक मत खूप मोठा फरक घडवू शकतो. ही निवडणूक साधी नव्हती. ही भावना, ओळख आणि भविष्य ठरवणारी लढाई होती. भाजपनं या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं घेतलं. नरेंद्र मोदीपासून अमित शहापर्यंत सर्व मोठे नेते मैदानात उतरले. मोठमोठ्या सभा, रोड शो, आक्रमक भाषणं. भाजपनं एकही कसर सोडली नाही. त्यांनी रोजगार, उद्योग, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर ममता सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः तरुण मतदारांमध्ये बदलाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी शांत बसलेल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या पारंपरिक ताकदीवर भर दिला. ग्रामीण भाग, महिला मतदार आणि मजबूत संघटन शक्ती. त्यांच्या योजनांचा प्रभाव अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसतो. माटी मानुषचा नारा पुन्हा एकदा लोकांच्या मनात घुमू लागला. आणि या सगळ्या रणनीतीच्या मागे एक महत्त्वाचा चेहरा होता, अभिषेक बॅनर्जी. त्यांनी बूथ लेव्हल मॅनेजमेंटपासून कार्यकर्त्यांच्या नेटवर्कपर्यंत सगळं मजबूत ठेवलं. पण या निवडणुकीत एक चेहरा असा होता ज्यानं संपूर्ण गेमच बदलून टाकला, सायनी घोष. एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलेली ही अभिनेत्री आज तृणमूल काँग्रेसची सर्वात आक्रमक प्रचारक बनली आहे. तिचा प्रचार हा केवळ भाषणांचा नव्हता, तो एक अनुभव होता. ती थेट लोकांमध्ये जात होती, त्यांच्या भाषेत बोलत होती. कधी गाणी गात होती, कधी भजन म्हणत होती आणि कधी आगीसारखी भाषणं करत होती. दिवसाला 8 ते 10 सभा घेणं तिच्यासाठी सामान्य गोष्ट झाली होती. तिच्या या स्टाईलमुळे लोक तिच्याकडे आकर्षित झाले. तिच्या सभांना मोठी गर्दी होऊ लागली आणि तिचं नाव राज्यभर गाजू लागलं. सयोनी घोषनं प्रचारात भाजपवर जोरदार हल्ले केले. अमित शाह आणि भाजपच्या धोरणांवर ती उघडपणे टीका करत होती. बेरोजगारी, केंद्र सरकारची वचने, ईडी सीबीआयच्या कारवाया या सगळ्या मुद्द्यांवर ती थेट बोलत होती. आणि हे करताना ती लोकांशी भावनिक कनेक्शनही तयार करत होती. यामुळे अनेक ठिकाणी वातावरण बदलताना दिसलं. राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की भाजपनं मोठा प्रचार केला, पण सयोनी घोषसारख्या चेहऱ्यांनी जमिनीवरचा खेळ बदलून टाकला. तिच्या प्रचारामुळे भाजपला अनेक ठिकाणी बॅकफूटवर जावं लागलं. जिथं भाजप आक्रमक होती, तिथं तिला उत्तर देण्यासाठी सयोनी घोषसारखी आक्रमक नेत्या उभी राहिली. मात्र ही लढाई एकतर्फी नाही. भाजपची ताकदही तितकीच मोठी आहे. त्यांचा प्रचार, त्यांचे नेते आणि बदलाची मागणी
या गोष्टींनी अनेक मतदारांवर प्रभाव टाकला आहे. त्यामुळेच ही निवडणूक पूर्णपणे काट्याची टक्कर बनली आहे. आता मतदान संपलं आहे. प्रचार थांबला आहे. नेते शांत झाले आहेत. पण खरी उत्सुकता आता सुरू झाली आहे, निकालाची. आणि आता शेवटी येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न. एक्झिट पोल्स काय सांगतात? काही एक्झिट पोल्सनुसार भारतीय जनता पार्टीला 150 ते 180 जागा मिळू शकतात. म्हणजे ते सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचू शकतात. काही सर्व्हेंमध्ये त्यांना 178 ते 200 पर्यंतची संधी दिली आहे. दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला 110 ते 140 जागा, तर काही ठिकाणी 117 ते 187 जागांचा अंदाज दिला आहे. म्हणजेच अजूनही लढत पूर्णपणे खुली आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बंगालमध्ये एक्झिट पोल्स नेहमीच खरे ठरत नाहीत. 2021 मध्ये सगळ्यांनी टफ फाईट सांगितली होती. पण प्रत्यक्ष निकालात ममता बॅनर्जी यांनी प्रचंड विजय मिळवला होता. एकूण चित्र पाहिलं तर या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने 60% मतदान घेतलंय, तर भाजप यांच्या पक्षाने 40% मतदान घेतल्याचं दिसून येतंय. 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. एक्झिट पोल बऱ्यापैकी आकडे खरे सांगत असतात, तर कधीकधी एक्झिट पोलनुसार सांगितलेले आकडे याच्यामध्ये बराचसा फरकही जाणवतो. तरी शेवटी बंगालमध्ये शेवटचा निर्णय हा जनतेचा असतो आणि तो निकाल अनेकांना धक्का देऊन जातो. कारण की बंगालच्या निवडणुकीमध्ये असं अनेक वेळा घडलेलं आहे. आता प्रश्न एकच, इतिहासामध्ये भाजप पहिल्यांदा बंगालवरती सत्ता मिळवू शकेल का, की पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार? या गोष्टीचं उत्तर आपल्याला काही दिवसात मिळेल. पण या निवडणुकीमध्ये शायनी घोष आणि अभिषेक बॅनर्जी यांनी प्रचाराचा खेळच बदललाय. खऱ्या अर्थाने त्या दोन उमेदवारांनी भाजपला बॅकफूटवरती ढकललंय.